तर एक बातमी पाहूयात। सोन्याचे दर हे गगनाला भिडलेत। सोन्याच्या दरांमध्ये तेजी आहे। आज सोन्याचा दर 85,000वर गेलेत। 10 ग्राम सोन्याचा दर 85,490 रुपयांवर पोहोचलाय। सोन्याचा भाव ऐतिहासिक उंचीवर गेलाय। एका रात्रीत जवळपास 1,000 रुपयांनी दरात वाढ झाली आहे। चांदीचा दरही किलोमागे 95,000वर पोहोचलाय। जगात व्यापार युद्ध भडकण्याची चिन्ह असल्यानं अनेक देश, प्रामुख्यानं चीनी रिझर्व्ह बँक सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी टॅरिफ धोरणाची घोषणा केली। अमेरिकेनं चीन, मेक्सिको आणि कॅनडावर शुल्क लादल्यानं जागतिक स्तरावर बाजारातील अस्थिरता वाढली आहे। जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीनं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानं विक्रमी पातळी गाठली आहे। सोन्याचे दर कुठे आणि किती आहेत पाहूयात। मुंबईमध्ये 82,000 रुपये, पुण्यात 85,000 रुपये, तर जळगावमध्ये 85,078 रुपये, तर कोल्हापूरमध्ये 82,400, नाशिकमध्ये 85,000, हिंगोलीत 83,800 रुपये दर, सांगलीत 82,600 रुपये दर। दरम्यान जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव 83,200 रुपयांवर गेलेत। जीएसटीसह सोन्याचे भाव आज 85,700 रुपयांवर आहेत। आणि याबाबत आढावा घेत सोन्याच्या व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। सोन्याच्या भावात तेजी कायम असून गेल्या 24 तासात सोन्याच्या भावात पुन्हा एकदा 1,000 रुपयांची वाढ झाली असून सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावातही गेल्या 24 तासात 1,000 रुपयांची वाढ झाली आहे। तर गेल्या 8 दिवसात सोन्याच्या भावात तब्बल 3,000 रुपयांची वाढ झाली असून आतापर्यंत सोन्याच्या दराने ऐतिहासिक दर गाठल्याचं पाहायला मिळते आहे। आपण जळगाव सुवर्णनगरीमध्ये आहोत आणि नेमकं या भाववाढीचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाशजी बंगाळे आहेत। आकाशजी, ज्या पद्धतीने खरं तर सोन्याच्या भावात सातत्याने तेजी जी आहे ती कायम आहे, आतापर्यंत सोन्याच्या भावाने सर्वोच्च दर गाठल्याचं पाहायला मिळते। काय नेमकं सोन्याचे आजचे भाव आहेत आणि काय नेमकं याची कारणं आहेत? आज गोल्ड इंडस्ट्रीसाठी सोन्याचा भाव सर्वात हायेस्ट आहे। 86,000पर्यंत सोन्याचे भाव पोहोचले। याचे मागचं मुख्य कारण टॅरिफ रेट्स आहे। डोनाल्ड ट्रम्पने जे मेक्सिको, कॅनडा आणि चायनावरती टॅरिफ रेट लावायचं ठरवलं, त्याचा इफेक्ट हा गोल्डवरती पडलेला आहे। आणि जर याचं उत्तर म्हणून दुसऱ्या कंट्रीजने त्यांच्यावर टॅरिफ रेट लावला तर ट्रेड वॉर व्हायची शक्यता आहे। आणि ट्रेड वॉर जर सुरू झाला तर सोन्याचे भाव 90,000पर्यंत जायची शक्यता आहे। आज नेमकं सोन्याचे काय भाव आहेत? सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे दर देखील वाढलेलं पाहायला मिळत आहे। हो, सोन्यासोबतच चांदीचे दरही वाढलेले आहे, कारण की कॅनडा आणि मेक्सिको हे चांदीचे खूप मोठे एक्सपोर्टर्स आहे। आणि टॅरिफ रेट लागल्यामुळे चांदीचे भावही भरपूर वाढलेले आहे। आज सोन्याचा भाव टॅक्सेस बघून 85,700 आणि चांदीचा भाव 96,700 आहे। खरं तर एकंदरीत पाहायला गेलं तर पुढील काळात जे आहे अजूनही सोन्या चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हो, आता जर ट्रेड वॉर जर झाला तर ऑफकोर्स महागाई वाढेल आणि महागाई वाढली तर सोन्याचे भाव भरपूर वाढतील। नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की ज्या पद्धतीने जागतिक बाजारपेठेचा परिणाम जो आहे खरं तर सोन्या चांदीच्या भावावरती पाहायला मिळते आहे। त्यामुळे सोन्या चांदीच्या भावात जी आहे ती तेजी कायम असल्याचं पाहायला मिळते आहे। आतापर्यंत सोन्याच्या दराने सर्वोच्च ऐतिहासिक दर गाठल्याचं पाहायला मिळत असून आगामी काळात सोन्याचे भाव हे जवळपास 90,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज जो आहे सोन्याच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।